अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वात तरुण चेहरा म्हणून केवळ 27 वर्षाचे उमेदवार जे आहे ते उमेदवार या ठिकाणी दिले ऋषिकेश देशमुख म्हणून नवसारी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढत आहे। ऋषिकेश देशमुख आपल्यासोबत आहे। ऋषिकेश जी, मला सांगा, तुम्ही सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून या प्रभागातून निवडणूक लढत आहात। कुठले कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढत आहे आणि तुम्ही काय करणार आहात? आम्ही या प्रभागामध्ये कुठल्याही पदावर नसताना पक्ष नेतृत्वाने आम्हाला 18 कोटी रुपयांचे विकास कामांचा निधी या प्रभागामध्ये दिला आहे आणि आम्ही त्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या मुख्य समस्या आहे, रोड नाली रस्ते तर हे सर्वच करतात, पण आम्ही मुख्य ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्या आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहे। आणि एक विजन असं ठेवलेलं की प्रत्येक चौकामध्ये CCTV फुटेजचं प्रस्ताव आम्ही टाकलेला होता। तो प्रस्ताव आदरणीय बावनकुळे साहेबांनी तो मंजूर केला आणि तो प्रस्ताव निवडणूक झाल्याबरोबरच लगेच या प्रभागापासूनच CCTVचं काम सुरू होईल। आणि साफसफाईसाठी आम्ही या प्रभागात साफसफाईसाठी एक छोटी, जेव्हापासून मनपाचे नगरसेवक नाही आहे तेव्हापासून या प्रत्येक मंदिराजवळ एक नोंद ठेवलेली आहे, एक बॉक्स ठेवलेला आहे की तुम्हाला जी समस्या असेल तुम्ही या बॉक्स पेटीत टाका। आणि आम्ही 24/7 भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या प्रभागामध्ये सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालया माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकांचे मनपाशी निगडीत, राज्य सरकारशी निगडीत, केंद्र सरकारशी निगडीत जेही विषय असेल ते आम्ही विषय सर्व सोडतो आहे। या प्रभागामध्ये तुमची थेट निवडणूक जी आहे ती कोणाशी होत आहे? आमची जी निवडणूक आहे ही थेट निवडणूक युनायटेड फोरम, मुस्लिम लीगशी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी होत आहे। निश्चितच, आणि भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलेलं आणि परतवाडा अचलपूर मतदारसंघाचे आमदार जे आहे ते प्रवीण ताडे यांच्याकडे या प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे व तुमच्याकडे या प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे। कशा पद्धतीने या प्रभागाचं वातावरण तुम्हाला काय वाटतंय? तुमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील काय? 100%, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच महापौर, मुस्लिम महापौर होईल असं जाहीर केलेलं आहे। MIM सुद्धा म्हणते की महापौर सुद्धा आमचा होईल, आमदार सुद्धा आमचा होईल आणि खासदार सुद्धा आमचा होईल। आता वेळ आमची आहे, लोकांची आहे की त्यांनी कोणाला निवडून द्यायचं। जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे असं मी आवाहन करतो या माध्यमातून। आजच जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुस्लिम महापौर करतोय म्हणून जाहीर जर करत असेल तर मग, आणि काँग्रेस सुद्धा जाहीर करते की मुस्लिम महापौर होईल, MIM सुद्धा म्हणते मी मुस्लिम महापौर होईल, आणि अशा परिस्थितीत अमरावतीकरांनी करायचं काय? तर अमरावतीकर सुज्ञ आहेत आणि ते निश्चितच चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीचे जे याच प्रभागातले नाही तर सर्व प्रभागातील उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येतील। या प्रभागात 4चे 4ही सीट्स ह्या आपल्या अदर्जाच्या असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्या निश्चितच निवडून येतील। आणि तुम्ही जे कौतुक केलं 27 वर्षाचा ऋषिकेश देशमुखांचं, तरुण उमेदवाराचं, तर निश्चितच त्यांचं कार्य सराहनीय आहे। ते निश्चितच लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात 24/7 आणि वरिष्ठांच्या संपर्कात असतात आणि निधी 18 कोटी जर खिचून आणते तर अजून निवडून यायचं आहे। निवडून आल्यानंतर हे जे म्हणतात ते निश्चितच करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याची मला खात्री आहे। निश्चितच ऋषिकेश देशमुख हे भाजपचे उमेदवार आहे। अजून ते कुठल्याही पदावर नाही किंवा कुठल्या राजकीय पदावर नसताना देखील त्यांनी त्यांच्या या प्रभागामध्ये 18 कोटीची कामं केली। त्यामुळे निवडून आल्यानंतर निश्चितच विकासाचा झंझावात जो आहे तो आम्ही या वार्डात, या प्रभागात करून दाखवू अशी प्रतिक्रिया जी आहे ती ऋषिकेश देशमुख यांनी दिलेली आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।